श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ महाराज की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णजन्मा नमस्कार माता सद्गुरु बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्देशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परम पूज्य विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी यांना व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरे गुरुजी व त्याचप्रमाणे आपल्या सर्व चरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे। ग्रंथ श्रीहरी विजय अध्याय 36। श्री गणेशाय नमः। ओम नमो सद्गुरु अवधूता परब्रह्म अपरिमिता पुराण पुरुष अव्यक्ता मायातीता अगम्या आदिपुरुष विश्वंबरा अवयवरहिता दिगंबरा सदानंद रूपा निर्विकारा आत्मया रामा कृपानिधे अमलरूपा परमगंभीरा ब्रह्मानंदा परात्परा सहजानंदा गोचरा कल्याणवासा जगद्गुरु पूर्णानंदा अपरिमिता दत्तात्रया षड्विकाररहिता ब्रह्मानंदा ज्ञानभरिता भीमातीर विलासिया रुक्मिणी हृदयाब्जमधुकरा दाक्षायणी वरप्रिया मनोहरा पांडव कैवार्या दिनोद्धारा शिशुपाळांतका श्रीपदे पंचत्रिंशती अध्यायी कथा परिकर छेदुनी शिशिपाळाचे शिर विजयी झाला श्रीकरधर धर्मरक्षक परमात्मा। आपण मागच्या अध्यायामध्ये कालच्याच अध्यायामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी शिशुपाल वक्रदंत व पौंड्रक आणि त्याचप्रमाणे पौंड्रकाचा पुत्र सुदक्षिण यांचा वध केला। आणि या आता वधानंतर भगवान श्रीकृष्णाने नंतर जणू काही एक अशा प्रकारचा एक पण केला होता की आता पुन्हा हातामध्ये शस्त्र घेणार नाही। आणि मग यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि हे सर्व मंडळी पुन्हा एकदा द्वारकेत आले। यानंतर काही काळ गेल्यानंतर ग्रहण लागलं। ग्रहण आता लागणारच होतं, पण आमच्या बलराम भैयाला असं वाटलं की थोडंसं आता ग्रहण जवळ येत आहे, या संवत्सरामध्ये ग्रहण आहे, आपण थोडंसं आता गोकुळामध्ये जाऊन येऊया। आणि याला अत्यंत तीव्रतेने आईवडिलांची आठवण यायला लागली। त्यामुळे बलराम भैया हे एकटे आता गोकुळात गेले। आणि जशी वार्ता गोकुळातल्या लोकांना कळाली, या सर्व गोप गोपिकांना ही वार्ता समजली, तसे सर्वजण बलराम भैयाला बघण्यासाठी हे सर्वजण मंडळी नंदबाबाच्या घरी आली। आणि सर्वांना आता उत्सुकता लागली, नेमकी आता बलराम भैया सांगताय काय। आणि मग त्यांनी अगोदरच एका जणाने विचारलं की तुम्ही आता राहणार आहात ना। बलराम भाई सांगितलं हो, तुम्ही म्हणत असताल तर राहतो। नाही म्हणे, असं नाही म्हणे, आता आलात तर 3 ते 4 महिने राहा म्हणे। आणि दररोज संध्याकाळी आम्हाला मात्र की जसं इथनं गेल्यानंतर कंसाचा वध आणि त्यानंतर कशा कशा प्रकारे अष्टनायिकांशी झालेला भगवान श्रीकृष्णाचा विवाह आणि त्यानंतर 16 सहस्त्र यांच्याशी 16 सहस्त्र 180 झालेला विवाह, या सर्व कथा तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या आम्हाला तुम्ही सांगा, आम्हाला त्या तुमच्या मुखातून ऐकायच्या। आणि त्यानंतर मग आता दररोज सायंकाळचं झालं की पुराण श्रोता
पुराण वक्ता बलराम भैया बसायचे आणि श्रोता म्हणजे सर्व गोप मंडळी सर्वजण यायची आणि सर्वजण ऐकायचे. यानंतर एके दिवशी माध्यान्हाच्या वेळी भगवान बलराम भैया हे यमुना तीरी गेले. सहज ते तिथे उभे राहिले आणि त्यांना असं वाटलं की यमुना आता खूप लांबून ती वाहते आणि म्हणून की काय तिनं आपल्या जवळ यावं असा भाव त्यांच्या अंतःकरणात आला. कारण आता भगवान श्रीकृष्णाला तो खूप चमत्कार केले आणि म्हणून की काय जाऊबाईनं स्वतःच त्यांचं ते हल उचललं, ते नांगर उचललं आणि जोरात ती नदी जी होती त्या नदीच्या खाली घालून ती नदी आपल्या जवळ होती. ती नदीला त्यांनी जवळ बोलवलं. यानंतर मस्त त्याच्यामध्ये एक सूर मारला आणि यथेच्छ बराच वेळ हे त्या नदीमध्ये पोहत होते. यानंतर पुन्हा 4 महिने झाले. 4 महिने संपले. आता यांना सुद्धा द्वारकेची आठवण यायला लागली आणि मग या सर्वांचा निरोप घेऊन ही सर्व मंडळी बलराम भैयाला सर्वांनी निरोप दिला आणि बलराम भैया पुन्हा एकदा द्वारकेमध्ये हजर झाले. आता हे द्वारकेत आल्यानंतर आल्या आल्या सगळ्यात पहिले भगवान श्रीकृष्णाने त्यांना विचारलं की कशी आहेत आपली सर्व द्वारकेची मंडळी, व्यवस्थित आहेत ना, काही कोणाला काही कुठल्या प्रकारचं शारीरिक अथवा मानसिक कुठली पीडा तर नाही ना. आणि अशा प्रकारचे सर्वांची विचारणूक केल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णांनी हळूच सांगितलं की या संवत्सरामध्ये आता ग्रहण आहे आणि माझी इच्छा अशी आहे की आपण सर्वजण मिळून कुरुक्षेत्री जाऊया, ज्यामध्ये पूर्ण द्वारकावासी असतील, ज्यामध्ये उग्रसेन आजोबा आणि त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर मंडळी, आपले आई बाबा, वसुदेव देवकी या सर्वांना घेऊन, त्याचप्रमाणे 56 कोटी यादववीर घेऊन आणि तिकडनं सुद्धा सर्व गोकुळातले आपले आप्तेष्ट सर्व मित्रांना, त्याचप्रमाणे नंदबाबा आणि यशोदा मैयाला आपण बोलून घेऊ आणि आपण हा ग्रहणाचा जो कालावधी आहे तो इतर ठिकाणी व्यतीत न करता आपल्या सर्व आप्तांमध्ये, सवंगड्यांमध्ये आपण तो सर्वांसोबत साजरी करूया. आणि मग आता भगवान श्रीकृष्णांनी त्यांना तसा निरोप पाठवला. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना निरोप पाठवला आणि ही वार्ता जशी इकडे गोकुळामध्ये समजली, काय उत्साह होता. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांना गोपाळकृष्णाचा जो सुरुवातीला गोपाळकृष्ण होता तो नेमकी आता कसा दिसत असेल. पुन्हा विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याच्या असलेल्या 16 सहस्त्र 108 स्त्रिया आणि त्याचप्रमाणे याही पेक्षा जास्त आपल्या अंतःकरणात जो श्रीकृष्ण आहे हा अजून तसाच आहे का आता थोडासा बदलला, हे बघण्याची उत्सुकता मात्र प्रत्येक गोप आणि गोपिकांमध्ये होती. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी हे सर्वजण हे 56 कोटी यादववीरांसह भगवान श्रीकृष्ण इकडनं आले आणि नेमकी आता भगवान श्रीकृष्णांची यांच्याशी वर्तणूक कसं आहे हे पाहण्याची होड मात्र या अष्टनायिकेसह या 16 सहस्त्र 100 या सर्व नायिकांना, सर्व त्यांच्या पत्न्यांना लागलेली होती की नेमकी बघू बरं आता यांचं आचरण कसं असेल, हे त्यांच्याशी कसं वागतात. आणि मग यांनी जसं बघितलं की समोरनं सुरुवातीला बऱ्याचशा गायी येतात, त्या गायींच्या चरणांची धूळ अनंत आकाशात ती उडते. त्यांच्या पाठोपाठ एक एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो पहिले कुमार, नंतर युवक, त्यानंतर मग गोपी म्हणजे ज्याच्यामध्ये काही तरुण गोपिका, त्यानंतर सर्व आणि मग त्यानंतर एका सुंदर अशा ज्याला आजच्या भाषेमध्ये रथाच्या ऐवजी बैलगाडी असं म्हणता येईल, त्या बैलगाडीमध्ये स्वतः नंद बाबा आणि मा यशोदा हे येत होते. आता यांना बघायचं तर नेमकी काय होतं. हे सर्व आल्यानंतर जे भगवान श्रीकृष्णापेक्षा लहान होते त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना घट्ट मिठी मारली आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर जे सवंगडी होते त्यांनी येऊन भगवान श्रीकृष्णाची गळाभेट घेतली. त्याचप्रमाणे सर्वांनी मिळून भगवान श्रीकृष्णांना आता घेरून घेतलं. आता कसं असतं, यांना जरी हा जरी यांचा
ज्याला आपण म्हणूया दिव्यत्व, भव्यत्व, काहीही म्हणा तुम्ही, देवत्व म्हटलात तरी चालेल, तरी सवंगडी कसा असतो. एक गो पुढला आणि तो भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हो बरोबर आहे म्हणे, सुरुवातीला आमच्यासोबत तू बागडत होतात, खेळत होतात म्हणे, तेव्हा अंगाला म्हणे थोडा शेणाचा गोमूत्राचा वास यायचा, आता काय मोठा झालास, राजा झालास म्हणे, द्वारका बसवली म्हणे, आता कस्तुरी तिलकाचा चंदनाचा सुवास येतोय रे म्हणे. आमच्यासोबत असताना वनमाळा, त्याची त्या वनपुष्पांच्या माळा तू गळ्यात घालून फिरायचा आहे म्हणे, आता काय म्हणे कौस्तुभ मणी गळ्यात आला रे म्हणे तुझ्या. आमच्यासोबत जेव्हा तू बागडत होता ना म्हणे, तेव्हा एक मोरपीस फक्त तुझ्या शिरी असायचा म्हणे, आता काय म्हणे सोन्याचा मुकुट आलाय रे म्हणे तुझ्याकडे. आणि असं म्हणून हेही बोलतात आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा हसतात त्यांचा तो भोळा भाव बघून. आणि मग त्यानंतर हे सर्व बाजूला झाल्यानंतर मग एक गोपिका आली, आता तुला आमची कशाला आठवण येईल बाबा म्हणे, अख्खं घरामध्ये जातो म्हणे 16,108 म्हणे, आता आमची कशाला आठवण येईल म्हणे. तरी पण श्रीकृष्ण म्हणे, आम्ही एकही क्षण तुला विसरत नाही. याला म्हणतात भक्ती. हा भक्तिरस, हा भक्तिभाव या श्रीहरी विजयमध्ये. आणि हा दुसरीकडे तुम्हाला कुठेच सापडणार नाही. जे प्रेम त्या गोपिकांनी केलं, जे प्रेम ज्या गोपांनी केलं, ते प्रेम हे एका भक्ताचं त्या देवावरती असलेलं प्रेम. आणि मग यानंतर नंदबाबा आणि यशोदे मैयाला जसं बघितलं तसं भगवान श्रीकृष्ण स्वतः पळत पळत गेले आणि त्यांच्या चरण त्यांनी धरले. यानंतर यांनी त्या दोघांना, नंदबाबांनी भगवान श्रीकृष्णाला उठवलं. आता काय, वडिलांनी अगदी लहानपणी पाहिलेला, आता मस्त धष्टपुष्ट झालेला, त्याचप्रमाणे सोन्यानं मडलेला, कर्तृत्वानी आणि यशानं मडलेला पुत्र पाहिल्यानंतर काय आनंदाश्रू आले असतील त्या पित्याच्या. घट्ट मिठी मारली. भगवान श्रीकृष्णांनी त्या दोघांचे हात धरले, त्यांना वसुदेव आणि माता देवकी यांच्याजवळ त्यांना आणलं. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे माता सीतेने कौशल्याला नमस्कार करावा, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी जसं रुक्मिणीकडे बघितलं तसं पटकन रुक्मिणी आली आणि तिने सुद्धा यशोदा मैयाच्या चरणावरती घट्ट मिठी मारली. आणि हळूच ती यशोदा मैयाला म्हणाली की खरंच तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्ही यांचं बालपण बघितलं. भाग्यवान आहात म्हणे, या पृथ्वीवरती यानंतर कोणालाच एवढं मोठं भाग्य मिळणार नाही म्हणे. हे भाग्य तुम्ही अनुभवलंय म्हणे. यांच्या बारीक बारीक खोड्या आजही भगवान श्रीकृष्णाच्या ज्या आहेत, ज्या चमत्कार आहेत, ते आम्हाला बघायला मिळाले नाहीत म्हणे, फक्त आम्ही ऐकतोय. आणि त्यानंतर मग एक गोप आला आणि तो भगवान श्रीकृष्णांना म्हणायला लागला, हे बघ म्हणे, तू पहिले सुद्धा गोकुळातला चोर होतास म्हणे, तसा तू आजही आहेस रे म्हणे. अरे म्हणे बदमाशा म्हणे, हा तू करंगळीवरती म्हणे गोवर्धन उचलला. अरे म्हणे आमच्या काठी होते ना म्हणे, हे तू सांगतोस का म्हणे लोकांना, हे तर कळायला पाहिजे ना म्हणे. आणि तू काय सांगतो म्हणे, एका करंगळीवरती उचलला म्हणे, म्हणे आगासुराला फाडलं, बकासुराला फाडलं. आम्ही कुठं होतो म्हणे, आम्ही तर त्या म्हणे आगासुराच्या मुखातच आम्ही होतो ना म्हणे. तिथं आम्ही जर कधी ओरडलो नसतो तर त्याचा तोंडापर्यंत भगवान श्रीकृष्ण हो हो बेटा म्हणे, बरोबर आहे म्हणे, तुझंच खरं आहे रे म्हणे. अरे मी तुम्हाला सोडून मी कधी कस करायला रे म्हणे, तुम्ही माझ्यात आणि मी तुमचा आहे. मग याला काय म्हणता येईल आपल्याला, याच्यामध्ये अभेद आहे का? नाही, याच्यामध्ये भेद नाहीये. हे दोन्हीही एकरूप आहेत. हे भगवान श्रीकृष्णांना त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि त्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण या सर्वांसमवेत 5 दिवसांपर्यंत तेथे त्या कुरुक्षेत्री राहिले. आणि त्यानंतर मग एक मोठा दानधर्म त्यांनी उग्रसेन आजोबांना तिथे करायचा सांगितला. त्यांनी सुद्धा त्यांचा अक्षरशः भंडार पूर्णपणे मोकळं करून दिलं. स्वस्ताने त्यांनी दानधर्म तेथे केला. आणि त्यानंतर ही मंडळी पुन्हा इकडे गोकुळात आली आणि भगवान श्रीकृष्ण आणि ही सर्व मंडळी पुन्हा एकदा द्वारकेत आली. यानंतर झालं काय, एकदा अर्जुन हा भगवान श्रीकृष्ण यांना भेटण्यासाठी आला. आल्यानंतर
आता भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं नातंच वेगळं. ते असं की दोघंही सोबत भोजनाला बसतील आणि दोघंही एकाच मंचकावर झोपतील, इतकं दोघांचं विशेष असलेलं प्रेम. आणि मग यानंतर एके दिवशी हे मृगाय करण्यासाठी गेले असताना तिथे एक ब्राह्मण स्त्री शोक करताना त्यांना दिसली. जी अत्यंत विलाप करत होती. अर्जुन हा रथाच्या खाली उतरला, भगवान श्रीकृष्ण एकीकडून उतरले. हे दोघं जण त्या स्त्रीजवळ गेले आणि तिला विचारलं अर्जुनाने, माते तू का शोक करतेस म्हणे. मग तिनं सांगितलं की मला 8ही पुत्र जे झाले होते ते 5व्या दिवशीच निवर्तले. आत्ता काल मला जो 9वा पुत्र झाला होता तो सुद्धा 5व्या दिवशी निवर्तला. आणि मग असं म्हणून अर्जुनाने तिथे काही त्याच्या स्वतःच्या बाणांचा तिच्या भोवती पूर्ण घेराव घातला आणि यानंतर असं होणार नाही असं तिला वचन दिलं. पण तरीही पुन्हा एकदा तिला जसं हे कळालं तसं तो भगवान श्रीकृष्णांना शरण गेला आणि श्रीकृष्णांना त्यानं सांगितलं की यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं का. मी तर आता पण केलेलं आहे की असं काही होणार नाही ना, अन्यथा मी शुष्क काष्ट अग्नी प्रज्वलित करून मी स्वतःचा त्यामध्ये प्राणाचा त्याग करेन. भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितलं प्रत्येक वेळेस आहे ना थोडस विचार करून पण करत जा म्हणे. चल म्हणे आता माझ्यासोबत. म्हणे कुठे. चल म्हणे माझ्यासोबत. हे गेले यमाकडे. यमास विचारले. यमाने सांगितलं माझ्याकडे असं कुठल्याही प्रकारचं कोणीही सध्या तरी आलेलं नाही. मग भगवान श्रीकृष्णांना जसं असं कळालं तसं भगवान श्रीकृष्णाने पुन्हा एकदा अर्जुनाचा हात धरला आणि मग आता त्यांचा रथ जो आहे तो एका वेगळ्या दिशेला जाणं सुरू झालं. चाललंय 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 आणि अर्जुनाचे आता डोळ्यासमोर काहीही दिसत नाहीये. एका वेगळ्या तेजाकडे, एका वेगळ्या प्रकाशाकडे भगवान श्रीकृष्णाचा रथ चाललेला आहे आणि तो चालला होता सूर्यलोकी. अर्जुनाला घेऊन भगवान श्रीकृष्ण हे स्वतः सूर्यलोकी गेले. पण हे जेव्हा त्या सूर्यलोकात पोहोचले तेव्हा अर्जुनाची आता पूर्णपणे दृष्टी ही बंद झाली. त्याला आता समोरचं ते तेज काही सहन होईना म्हणून त्याने त्याचे दोन्ही नेत्र मिटून घेतले. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्याला आवाज दिला, अरे अर्जुना, अरे देवा मला काही दिसत नाही, थांब थांब थांब, तुला दिव्य दृष्टी द्यावी लागेल. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तिथे एकदा दिव्य दृष्टी दिली आणि जशी त्याला दिव्य दृष्टी दिली तसं त्यानं अनंत सूर्य तेज तेथे त्याने बघितला. साक्षात भगवान सूर्य आणि त्यांच्यापेक्षा शेकडो पटीनं भगवान श्रीकृष्णाचं असलेलं तेज. ते दोघेही एकमेकांसमोर हात जोडून उभे आहेत आणि सूर्य भगवान म्हणतात, सूर्यनारायण भगवान म्हणतात की बोला श्रीकृष्णा, आमच्यासाठी काय आज्ञा आहेत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की या ब्राह्मण पत्नीचे जे 9 पुत्र हो हो आहेत घेऊन जा. आणि त्यांनी ते 9ही बाळं या रथामध्ये ठेवली आणि त्यानंतर रथ पुन्हा एकदा पृथ्वीवरती आला आणि जसा आला तशी 9च्या 9 बाळं त्यांनी घेतली आणि त्या ब्राह्मण स्त्रीला देऊन टाकली. अशा प्रकारचे भगवान श्रीकृष्णांनी अनेक चमत्कार यामध्ये केलेले आहेत. आणि त्यानंतर एकदा आता थोडीशी राधेची कथा इथे आलेली आहे. ही जी शची आहे, इंद्रपत्नी शची, ही एकदा वैकुंठामध्ये गेली. वैकुंठामध्ये गेल्यानंतर शेषावरती पहुडलेले श्री महाविष्णू आणि त्यांच्या चरणाजवळ बसलेली ती लक्ष्मी. पण भगवान महाविष्णूंचं जे स्वरूप तिनं बघितलं ते स्वरूप अत्यंत सुंदर. अशा प्रकारे भगवान महाविष्णूंचं ते स्वरूप तिनं बघितलं आणि तिच्याही मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की हा पती म्हणून मला लाभावा, अशी तिच्या अंतःकरणात इच्छा झाली. आणि त्यावेळेस
श्रीकृष्णांनी भगवान महाविष्णूंनी तिला असं सांगितलं की तू 60 सहस्त्र वर्षापर्यंत तू तप कर, तेव्हा तुला द्वापर युगामध्ये तू राधा म्हणून जन्माला येशील. तू राधा म्हणून येशील. आणि ही शची हिनं हिमालयात जाऊन पुढे 60 सहस्त्र वर्षांपर्यंत हिनं तिथं तपश्चर्या केली आणि त्यानंतर मग ती राधा म्हणून, आणि त्यावेळेसच महाविष्णूंनी तिला सांगितलं की मी जोपर्यंत बाल अवतारात राहील तोपर्यंत तू गोकुळी राहशील, पण मी गोकुळ सोडून जेव्हा मी मथुरेत जाईल तेव्हा तूच माझ्या शरीरात पुन्हा एकदा गुप्त होशील, आणि मी जेव्हा पुन्हा द्वारका वसवेल तेव्हा तू पुन्हा द्वारकेत येशील. आणि आता एके समय माता रुक्मिणी जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या विलास मंदिरामध्ये ती स्वतः आली तेव्हा तिने असं दृश्य बघितलं की भगवान श्रीकृष्ण हे बसलेले आणि त्यांच्या उजव्या मांडीवरती राधा बसलेली आहे. हे आता रुक्मिणीने बघितलं, तिला अत्यंत राग आला की माझी जागा हिनं का घेतली असं म्हणून ती क्षोभली. आणि त्यानंतर तिथून ही रुक्मिणी दिंडीरवानामध्ये निघून गेली. ही आता दिंडीरवानामध्ये निघून गेली आणि पुढे भगवान श्रीकृष्णांना जसं कळालं तसं त्यांनी आपल्या अनेक गायी घेऊन ते आता शोध घ्यायला निघालेत. ते आता रुक्मिणीचा शोध घेतात. तो शोध घेता 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 ते सुद्धा आता दिंडीर वनामध्ये आलेत. पण मध्ये त्यांना अडवण्यासाठी त्यांचा एक भक्त बसलेला होता. भक्त पुंडलिक बसलेला होता. तो त्याच्या माता पित्यांची सेवा करत होता आणि तो अत्यंत अर्थभावाने फक्त माता पित्यांची सेवा करत होता. पण याची ही सेवा पाहून यांना सुद्धा थोडं प्रसन्न वाटलं आणि म्हणून हे सुद्धा जाऊन उभे राहिले. पण त्यावेळेस हे पाठमोरे होते आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जेव्हा तिथे जाऊन उभे राहिले तेव्हा त्यांचे कमरेवरती हात, आणि त्यावेळेस त्या भक्त पुंडलिकाला त्यांनी जेव्हा आवाज दिला तेव्हा त्यांनी सांगितलं की ही वीट घे आणि उभा राहा. आणि म्हणून तेव्हापासून ते आजपर्यंत योगे 28 विटेवरी उभा. हा विठ्ठल, हा पांडुरंग, हा सावळ्या रूपात तिथे विटेवरती बसलेला आहे. पण आमचे विठ्ठल हे गौरवर्ण रूपामध्ये श्री क्षेत्र गंगापूर येथे बसलेले आहेत. हे स्वरूप त्यांचं भक्तांसाठी आहे. हे भक्तवत्सल आहे. आणि गंगापूरचं रामचंद्र महाराजांचं स्वरूप जे आहे ना ते शिष्यवत्सल आहे. इथे भक्त पुंडलिकासाठी ते आले, तर इथे सत्शिष्य कैलासवासी ॲडव्होकेट भगवानराव काका देशपांडे यांच्यासाठी आले. इकडं भक्तांची पंढरी आहे तर इकडं पूर्णवादाची गंगा आहे. इकडं विठ्ठल अगोदर आले, त्यानंतर आमच्या युवकांना करावा लागला तो तिथे एक मोठा पितृयज्ञ, आणि हा पितृयज्ञ झाल्यानंतर मग तिथे मातेला यावं लागलं. हे काळानुरूप त्या विठ्ठल रुक्मिणीने सुद्धा परिवर्तन केलं. कारण तिथं रुक्मिणी अगोदर गेली आणि त्यानंतर विठ्ठल गेले. पण गंगापूरला सद्गुरुनाथ अगोदर विराजमान झाले आणि नंतर आमच्या गुरुमाता सती सौभाग्यवती मनकर्णिका माता ज्या स्वतः लक्ष्मी स्वरूपात आहेत, ज्यानंतर तिथे विराजमान झाल्या. आणि म्हणून म्हणतो विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सौभाग्यवती काकांनी अशी प्रार्थना करतो की त्यांनी एखादा अभंग घ्यावा. सांगतील ना ते झालं.
कथेतले सगळे शब्द आले याच्यात एकडे एक आली उद्यापासून आपण उद्या घेता अजून घेताय काय घेतो ना गवळण घेऊ ना ती एक 16 सहस्त्र नाही त्याच्यात आहे ना ते पण घे ते वाक्याचे बघेन तुम्ही काची म्हटले
दुसऱ्या ह्याच्यात ते गेलो ना, ते आज मी म्हणतो गेलो सकाळी, मंदिरी. मला काय आठवत नाही. पुण्यात ते दिवशी गेलो मंदिरी, गवळण नव्हती घरी. काही पण नाही नाही तसं हे असं म्हणजे म्हणता आली पाहिजे. गेलो मंदिरी, गवळण नव्हती घरी, गवळण नव्हती घरी, न जाऊन बसलो डोक्यावर. तुम्हाला म्हणता येईल तर म्हणता का? तुम्ही म्हणताय का? तुम्ही तुम्हाला येतं का म्हणा म्हणे? कोणतं हे म्हणजे पाठ नाही ना म्हणून पाहून म्हणता का? पाहून. एक मिनिट हा, आपण हे बघूयात आहे का ते. पहिलं हेच बघा ना प्रमाणिकांत वाचा महाराज म्हणते कोणी त्याच्यामुळे माहिती आहे ना. म्हणा, कोणती तरी एक कळलं ना. हे सापडेल. त्याच्यात गवळण आहे सगळा दुसऱ्या ह्याच्यात सगळं पहिले 5 वेगळे आहेत बाकी खाली सगळं गवळणीचं. या गोपाळांच्या मेळामध्ये तर तेवढं झालं तो गोपाळ तुला होऊन गेलं. म्हणल्या परवाच म्हणजे गोपाळाचा त्यात नाही मला कुठली तरी मी म्हणू का म्हणा म्हणा त्यानं म्हणा. अरे कान्हा कान्हा ऐक पुन्हा तुला पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी सोड. अरे कान्हा कान्हा ऐक पुन्हा तुला पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी सोड. रोज रोज आतव चाळा बरा नसे रे गोपाळा. रोज रोज आतव चाळा बरा नसे रे गोपाळा. तुला विनविते पदर पसरिते तुझ्या पुढे रे घननीळा. कशी दयान येई मधुसूदना तुला पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी सोड. अरे कान्हा कान्हा ऐक पुन्हा तुला पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी सोड. माठ दह्याचे डोईवरी मला जायचे बाजारी. माठ दह्याचे डोईवरी मला जायचे बाजारी. घर रस्त्यावर करीन थट्टा पाहिन अपना कोणीतरी. मी परतून येते भेट पुन्हा तुला पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी सोड. अरे कान्हा कान्हा ऐकच ना तुला पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी सोड. वचन देऊनी मुरलीधरा जाऊनी आली बाजारा. वचन देऊनी मुरलीधरा जाऊनी आली बाजारा. किसन मुरारी सवे खेळती आनंदाने गेली घरा तुला पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी सोड. अरे कान्हा कान्हा ऐक जरा तुला पुन्हा पुन्हा सांगते वाट माझी सोड. छान पाठ आहे मस्त. मस्त मस्त तुमचा आवाज फारच गोड आहे दिव्यावर. सगळं पाठ आहे त्यांना. स्मरणशक्ती जोरदार का थोडं झोपे आले की का मागे चांगले अरे वाटलं छान पाठ रात्री झोपले देवा आले पुढे ठेव. की एका मागे सुरू. चांगले पण पाठ चाली बिली सगळं घेतोय का तुम्ही? म्हणाली का गवळ म्हणायचं का? सद्गुरु कृपेने आज आपला येथे श्री हरी विजय या ग्रंथाचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून आपल्याला करायचा आहे तर नवनाथ
कथासार याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नवनाथांचे जे आपल्याला 40 अध्याय आहे त्याचा आपल्याला उद्यापासून माझा अभ्यास करायचा विचार मी करतोय. आपली सर्वांची जर अनुमती असेल तर आपण सुरुवात करू. दादांचीच आज्ञा समजून आपण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवा